हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू V&V शेड्स. व्रतवैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. चला तर मग पाहूया माझ्या नागपंचमीची पूजा. सर्वप्रथम मी इथे गणपतीची पूजा केली आहे. त्यासाठी मी अक्षता वाहिल्या, त्यावर एक सुपारी ठेवली. सुपारीवर गंध, हळद, कुंकू, लाल फूल, अक्षता व दुर्वा वाहून गणपतीला आवाहन केले. त्यानंतर आचमन करून अक्षतांवर एक ताट ठेवले. आता हे ताट मी फक्त पूजेकरताच वापरते. स्वयंपाकघरातली ताटं मी पूजेसाठी वापरत नाही. ह्या ताटांवर चंदनाचे मी 5 नाग काढून घेतले आहे. आता हे नाग म्हणजे नागोबा व त्याची पिलं असं माझी आजी मला सांगत असे. लहानपणी मी माझ्या आजीला ही पूजा करताना पाहत असे व त्याची सर्व विधी मी तिच्याकडनंच शिकले. ह्या चंदनाच्या नागोबांवर आता मी हळद व कुंकू वाहत आहे. विविध प्रांतांमध्ये नागोबाची पूजा विविध प्रकारे केली जाते. कुणी चंदनाचे नाग पाटावर काढून ही पूजा करत असे, तर कुणी बाजारातनं मातीचे नाग विकत आणून त्याची पूजा करत असे. तुम्ही तुमच्या घरात कुठल्या पद्धतीने नागोबाची पूजा करता हे मला नक्की सांगा. हळद कुंकू वाहून झाल्यावर नागोबाला हिरव्यागार गवताचं टुमदार असं छान घर मी तयार करून दिलं. त्यानंतर कापसाचं वस्त्र नागोबांवर वाहिलं. आता ल्हाया व कच्चं दूध हे नागोबाला वाहिलं. त्यानंतर एक एक नागोबावर पांढरं फूल असं मी ठेवलेलं आहे. फुलं वाहून झाल्यानंतर आता पत्री म्हणजे काय, तर विविध प्रकारच्या झाडांची पानं. लहान असताना माझी आजी वाड्यांमध्ये फिरून प्रत्येक झाडातली पानं तोडून ती स्वच्छ धुवून ह्या नागोबाच्या पूजेत वापरत असे. पण शहरांमध्ये हल्ली विविध प्रकारची पत्री मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे माझ्या घरातल्या छोट्याशा बागेत जी पानं मला उपलब्ध झाली मी तीच इथे वापरली आहे. आता त्यामध्ये शमी, जाई, जुई, चमेली, मोगरा, जास्वंद, गोकर्ण अशा विविध प्रकारची पानं मी इथे नागोबाला वाहिली आहे. पत्री वाहून झाल्यानंतर ह्या हिरव्यागार पानांच्या मधोमध मी पांढरी फुलं अशी ठेवून माझी पूजा सुंदरशी सजवली. सजवणूक झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की अरे, माझ्या चाफ्याच्या झाडाला आज एक सोनचाफा उमललेला आहे. तो सोनचाफा देखील मी आज नागोबाला अर्पण केला. या सोनचाफ्याचा सुगंध अख्ख्या घरात दरवळत होता. आता नागोबाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तो कसला, तर दूध, ल्हाया व 5 प्रकारचे लाडू. आता हे 5 प्रकारचे लाडू देखील माझ्या आजीनीच शिकवले बरं का. ह्या लाडवांमध्ये शेंगदाण्याचा लाडू, फुटाण्याचा लाडू, गव्हाच्या पिठाचा लाडू, ज्वारीचा लाडू व तांदळाच्या पिठाचा लाडू असे हे 5 प्रकारचे लाडू. अर्थात हे लाडू मी नाही केले बरं का, हे माझ्या आईनेच केले. पहा किती सुंदर अशी पूजा झाली आहे. घरच्या देवांची पूजा मी आधीच करून घेतली होती. पूजा झाल्यावर नागोबाची कहाणी सर्वांनी ऐकली. त्यानंतर सर्वांनी कापूर आरती केली, देवाला धूप दाखवले. अशा प्रकारे ही माझी नागोबाची पूजा आज संपन्न झाली. तुम्हाला ही पूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.